आपल्या M2च्या PYQ सिरीजमध्ये आज आपल्याकडे आणखी एक क्वेश्चन आहे जिथे आपलं सांगितलं आहे की युजिंग बेटा फंक्शन प्रूव्ह दॅट इंटिग्रल 0 to infinity dx अपॉन 1 + x² = π/2 होते. हे प्रूव्ह करायचं आहे आणि इथे आपल्याला डायरेक्ट हिंट मिळाली आहे की आपले लिमिट 0 to infinity आहे. तर 0 to infinity आपल्याकडे अवेलेबल असलेला बीटा फंक्शनचा फॉर्म्युला काय सांगतो की इंटिग्रल 0 to infinity x⁻m−1 टोटल डिवायडेड बाय 1 + x होल पॉवर m+n dx = काय असते बीटा ऑफ m(n)n. लक्षात ठेवासाठी इम्पॉर्टंट गोष्टी काय काय असं इथे आपलं फंक्शन 1 + x पाहिजे. इथे 1 + x² आहे, चालणार नाही. याला x करावं लागेल किंवा एक सिंगल व्हेरिएबल करावं लागेल. सेकंड, न्यूमरेटरमध्ये तुमच्याकडे x असायला हवा, तर तुम्ही लिहू शकता, काही हरकत नाही. आणि थर्ड टर्म जे आपल्याला बीटा काढायचं असतं तो फॉर्म्युला ऑलरेडी माहिती आहे आपल्याला. जो नंबर दिला असेल त्याच्यापेक्षा एक कमी, जो नंबर दिला त्याच्यापेक्षा एक कमी, आणि या दोघांची बेरीज करून त्यातून एक कमी त्याचा फॅक्टोरियल. आणि ही व्हॅल्यू तुम्हाला माहीत असेलच की गामा ऑफ 1/2 काय असते √r. आता क्वेश्चन सॉल्व करायला सुरुवात करूया. आपल्याकडे सर्वात पहिली जी हिंट आहे ती काय आहे, लिमिट तर आपल्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहे. ओके, नो प्रॉब्लेम. dx अपॉन 1 + x². ठीक आहे. तर इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे की इथे मला x² नको, मी x²ला कुठली तरी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. सो लेट्स से x² = समजा मी याला जर t पकडलं, यातून मला काय मिळणार आहे x = √t. ठीक आहे. आता माझं फंक्शन कशामध्ये चाललं आहे, माझं फंक्शन चाललं आहे टीच्या व्हॅल्युअलमध्ये. जर फंक्शन टीच्या व्हेरिएबलमध्ये जात असेल तर माझं लिमिट पण टीमध्ये जाणार आणि माझं dx पण dt जाणार. त्यासाठी मी काय करणार आहे, आधी लिमिट चेंज करू आपण. सो लेट्स से ॲट x = 0, एक्सची व्हॅल्यू 0 पुट करा. 0चा स्क्वेअर झाला तर तुम्हाला टी काय मिळालं आहे 0. सेकंड, ॲट x = इन्फानाईट पुट करा. परत इन्फानाईटचा स्क्वेअर झाला तुम्हाला काय मिळालं t = इन्फानाईट. तर लिमिट एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे की x 0 असेल तर t 0, x इन्फानाईट असेल तर t पण इन्फानाईट. नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आपल्याला dx हवा आहे. आता दोन्ही साईडला डिफरन्शिएट करून आपण तर dx इझिली बघू शकतो. तर आता आपण दोन्ही साईडला डिफरन्शिएट करू. त्याला आपण केला आहे डिफरन्शिएट. सो डिफरन्शिएट करून काय मिळालं आहे x² डेरिव्हेटिव्ह 2x आणि सोबत चेंज इन x dx आणि dt. पण माझ्याकडे फक्त dx अवेलेबल आहे, तर मी dx = काय होणार, हा 1/2x खाली आलेला आहे आणि dt. जर फंक्शन माझ्या टीमध्ये जात असेल तिथे एक्सचं काही काम नाही. जर एक्सचं काम नसेल तर मी काय करणार, त्याला वरती पाठवणार. सो dx = 2/1/2. हा एक्सचा पॉवर खाली असल्यामुळे पॉझिटिव्ह आहे, तो जर वर गेला तो झाला एक्सचा पॉवर -1 आणि dt. आणि परत एकदा आपल्याला माहिती आहे की एक्स म्हणजे काय होता आता √t आहे. सो 1/2 हा झाला टीचा पॉवर -1/2 dt. राईट. आपल्याकडे सगळ्या व्हॅल्यू आलेल्या आहे, लिमिट आलेली आहे, dxची व्हॅल्यू असली आहे. आता आपण दोन्ही यूज करणार आहे कशामध्ये, ओरिजिनल इक्वेशनच्या सबस्टिट्यूशनमध्ये. लिमिट 0 ची 0, इन्फानाईटची इन्फानाईट, 1/1 + x म्हणजे काय होता x² म्हणजे t. ओके, सॉरी. आणि नेक्स्ट dt ची व्हॅल्यू पुट करायची. dx = किती झाला आहे आपला 1/2 टीचा पॉवर -1/2 आणि dt. व्हेरी गुड. नाव कॉन्स्टंट 1/2 बाहेर काढलेला आहे. तर बघा 0 to infinity. आपल्या इक्वेशननुसार आपल्याला व्हेरिएबलची पॉवर पाहिजे आणि याची पण पॉवर पाहिजे. तर हा झाला माझा 1 + t, त्याचा पॉवर सध्या आहे 1. 1 + tचा पॉवर आहे माझा 1 आणि टीचा पॉवर किती आहे -1/2. हा झाला dt. जर आपण ओरिजिनल इक्वेशनला चेक केलं तर एक्सचा जो पॉवर आहे तो काय आहे m-1. म्हणजे ही जी व्हॅल्यू दिली आहे -1/2, ही -1/2 कशाची व्हॅल्यू आहे, एमची व्हॅल्यू असेल. सो लेट्स से -1/2 इज पॉवर व्हॅल्यू ऑफ m-1ची. या 1ला इकडे घेऊन या, 1 पॉझिटिव्ह झाला. 1 - 1/2 = m. 1मधून अर्धा गेला तुम्हाला काय मिळाला अर्धा. एमची व्हॅल्यू किती आहे 1/2. ठीक आहे. आणि इक्वेशननुसार खालची जी व्हॅल्यू पॉवर आहे ती असते m+n. सो m + n = 1 झाला होता. या इक्वेशननुसार ही 1ची व्हॅल्यू आहे. पण m किती काढला आपण 1/2. सो देअरफॉर n = 1 - m, विच इज ऑल्सो = 1 - mची व्हॅल्यू 1/2. तर 1मधून अर्धा गेला तर m किती झाला, तो पण 1/2 म्हणजे हाफ, अर्धा झालेला 1/2. आता आपल्याकडे सगळ्या व्हॅल्यू भेटलेल्या आहे. आता आपण या व्हॅल्यू आपल्या इक्वेशनमध्ये पुट करू.
सो दिस बिकम्स 1/2 इंटिग्रल 0 टू इन्फिनिटी टीचा पावर काय होता -1/2 पण तो आला कसा m-1 करू m किती आहे 1/2 -1 आणि 1 प्लस टीचा पावर तो काय असते m+1 n तर m किती आहे 1/2 n पण किती आहे 1/2 हा झाला dt याच्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला ऑलरेडी अवेलेबल आहे तो फॉर्म्युला काय सांगतो की इट इज इक्वल्स टू बीटा ऑफ m अँड n m आपल्याला माहिती आहे n आपल्याला माहिती आहे सो दिस इज इक्वल्स टू 1/2 बीटा ऑफ m पण आपलं 1/2 आहे n पण आपला 1/2 आहे अगेन व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहे mचा 1/2 ठीक आहे 1/2 आणि गामा ऑफ दोघांची बेरीज 1/2 प्लस 1/2 ठीक आहे खूप इझी आहे दिस इज 1/2 1/2चा गामा किती होता √π त्याचा पण 1/2चा गामा किती आहे √π खाली 1/2 प्लस 1/2 किती होतं एक होते कंप्लीट सो दिस इज इक्वल्स टू 1 फायनली √π इंटू √π तो झाला √πचा स्क्वेअर तर स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होईल सो 1/2 असाच आहे आपल्याला भेटला पायचा √πचा स्क्वेअर म्हणजे पाय झाला ॲक्च्युली आणि 1चा गामा म्हणजे जो नंबर आतमध्ये असेल त्याच्यापेक्षा एक कमीचा फॅक्टोरियल 1पेक्षा एक कमी केलं तर 0 फॅक्टोरियल आणि 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू हमेशा असते 1 लक्षात ठेवा 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती आहे इज इक्वल्स टू 1 तर फायनली आपल्याकडे जे आन्सर आलेलं आहे ते काय आहे की इंटिग्रल 0 टू इन्फिनिटी 1/1 प्लस x² dx इक्वल्स टू π/2 हे आपण अशा प्रकारे प्रूव्ह केलेलं आहे